हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच मादी प्रजनन संस्थेचे एक 4D मॉडेल आहे। यामध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे हे इंटरनल जेनेटेलिया, त्यानंतर हे एक्सटर्नल जेनेटेलिया आपण शिकणार आहोत। त्याचबरोबर मॅमरी ग्लँडचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम हे एक्सटर्नल जेनेटेलिया आणि इंटरनल जेनेटेलिया आपण पाहूया। त्या अगोदर आपण हे इंटरनल जेनेटेलियाचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये 4 अवयव किंवा 4 ऑर्गन्स येतात। या ठिकाणी सर्वप्रथम हे ओव्हरी आहे, ही लेफ्ट ओव्हरी, आणि या ठिकाणी ही राईट ओव्हरी, ज्यामध्ये एग प्रोडक्शन किंवा एग हे जे आहे ते तयार केलं जातं। जे फिमेलकडून जे एग तयार केलं जातं ते या ओव्हरीमध्ये तयार केलं जातं, जे युटेरसला इथं अटॅच आहे। ओके, हे ओव्हरी हे युटेरसला अटॅच आहे विथ द हेल्प ऑफ या ठिकाणी राईट ओव्हेरियन लिगामेंटने राईट ओव्हरी आणि लेफ्ट ओव्हेरियन लिगामेंटने लेफ्ट ओव्हरी ही युटेरसला अटॅच असते। युटेरसला दुसरा एक पार्ट या ठिकाणी, युटेरस म्हणजेच गर्भाशयाला दुसरा एक पार्ट या ठिकाणी अटॅच आहे, तो म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया दिस इज द लेफ्ट फॅलोपियन ट्यूब। ओके, सो दिस इज द लेफ्ट फॅलोपियन ट्यूब आणि राईट फॅलोपियन ट्यूब। तर दोन्ही त्याच्या साईड्सला या ठिकाणी लेफ्ट आणि राईट असे 2 फॅलोपियन ट्यूब्स या ठिकाणी आपल्याला मिळतात। म्हणजे ज्या वेळेस या ओव्हरीमध्ये एग तयार होतं त्यावेळेस या फिम्ब्री म्हणजेच फिंगर लाईक प्रोजेक्शन्समधून एक रिसीव्ह केलं जातं या फॅलोपियन ट्यूबमध्ये। एग तयार कुठे होते तर ओव्हरीमध्ये। ओके, तर लास्ट मेनस्ट्रुअल पिरियडपासून 14 दिवस हे एग मॅच्युअर व्हायला लागतात या ओव्हरीमध्ये, आणि त्यानंतर हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्समधून म्हणजेच फॅलोपियन ट्यूब्समधून ते जे तयार झालेलं एग आहे ते या ठिकाणी पुढचे 14 दिवस वेट करतं, म्हणजे 28 दिवसांची अशी ती सायकल असते। ओके, जर फर्टिलायझेशन जर झालं तर मग पुढचं प्रेग्नन्सी जी आहे या ठिकाणी या युटेरसमध्ये होत असते, आणि जर नाही झालं तर हे युटेरसचे लायनिंग्ज आणि ते जे अनफर्टिलाइज्ड एग आहे ते मेनिस्ट्रुएशनमधून म्हणजे ब्लिडिंगमधून जे आहे ते बॉडीच्या बाहेर पास आउट केलं जातं। म्हणजे हे तिसरं ऑर्गन जे आहे इंटरनल जेनेटेलियामधलं ते आहे हे युटेरस म्हणजे गर्भाशय, ज्याला आपण गर्भाशयाची पिशवी वगैरे असं म्हणतो। इज इट क्लिअर? तर त्याचं महत्त्वाचं काम आहे की आपली जी प्रेग्नन्सी आहे ती मेंटेन करणे, आणि प्लस त्या ठिकाणी आपण म्हणूया जे काही डेव्हलपमेंट आहे जस्टेशन पिरियड म्हणजे जो गर्भाशयाचा जो काही कालावधी आहे त्या 9 महिन्यामध्ये या युटेरसमध्ये त्या बाळाची जी आहे ते डेव्हलपमेंट ही होत असते। त्यानंतर पहा, चौथं यातील स्ट्रक्चर आहे व्हेजाइना। ओके, ही व्हेजाइनाची ट्यूब आहे, अशी एक लायनिंग आहे। त्याची ओपनिंग जर बघायची असेल तर आपल्याला या ठिकाणी इंटरनल जेनेटेलिया नंतर एक्सटर्नल जेनेटेलिया बघावं लागेल। एक्सटर्नल जेनेटेलिया म्हणजे जे काही बाह्यांग आहे मादी प्रजनन संस्थेचं ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी बाहेरच्या बाजूला असं लॅबिया मेजोरा असतं। ओके, आणि हे लॅबिया मायनोरा आहे। या लॅबिया मायनोराच्या टीपला इथं या ठिकाणी क्लिटोरिस आहे, जे ह्युमन पेनिससारखं मेलमधल्या पेनिससारखं या ठिकाणी क्लिटोरिस आहे, जे सेन्सिटिव्ह इन नेचर असतं फिमेलमध्ये। आणि या ठिकाणी आपल्याला व्हजायनल ओपनिंग दिसत असेल, पहा या ठिकाणी लेट मी झूम इट आउट, आणि या ठिकाणी आपल्याला व्हजायनल ओपनिंग दिसत आहे, आणि इथं गर्भाशयाचं मुख दिसत आहे, गर्भमुख त्याला आपण म्हणूया, किंवा गर्भाशयाचं जे तोंड आहे ते सर्विक्स ज्याला आपण म्हणतो ते इथं आपल्याला दिसत आहे। आणि या ठिकाणी आपल्याला दिसत असेल दिस इज या ठिकाणी ही व्हेजाइना आहे। ओके, ही जी व्हेजाइना आहे ती आउटसाईडला ह्या व्हेजायनल ओपनिंगने ओपन होते। मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्पर्म जे डिपॉझिट करतात ते या व्हेजाइना थ्रू या सर्विक्स पर्यंत जे आहे ते स्पर्म डिपॉझिट केले जातात, आणि त्यानंतर युटेरसमधून ते स्पर्म्स या ठिकाणी फॅलोपियन ट्यूबमध्ये येतात, आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये इथं फर्टिलायझेशन होतं। जो ओव्हा इथं तयार झालेला आहे ओव्हरीमध्ये तो इथून या फॅलोपियन ट्यूबमध्ये इथं ॲम्प्युलर रिजनमध्ये येणार आहे, आणि स्पर्मसुद्धा जे आहे ते या ठिकाणाहून या ठिकाणी येणार आहे। ओके, तर ॲम्प्युलर रिजनमध्ये फर्टिलायझेशन होणार आहे, आणि नंतरचे डेव्हलपमेंट या युटेरसमध्ये होणार आहे। तर या ठिकाणी आपण थोडक्यात आपण पाहिलेलं आहे, पहा एक्सटर्नल आणि इंटरनल जेनेटेलिया। आता यामध्ये एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये अजून काही ग्लँड्स यामध्ये ठिकाणी असतात, जसे आपल्यामध्ये ह्युमन मेलमध्ये जे आहे या ठिकाणी आपण म्हणूया दॅट इज सेमिनल वेसिकल बल्बोयुरेथ्रल ग्लँड असते। तर इथं बल्बोयुरेथ्रल ग्लँडसारखंच वेस्टिब्युल ग्लँड आहे, बघा ही वेस्टिब्युल ग्लँड आहे एक या ठिकाणी, आणि या ठिकाणी एक वेस्टिब्युल ग्लँड आहे।
ओके. आणि या ठिकाणी जे क्रस आहे क्लिटोरिस, क्लिट ज्याला आपण म्हणतो, ते क्लिटोरिसचं जे क्रस आहे राईट आणि लेफ्ट क्रस या ठिकाणी आहे आणि ते लॅबिया मायनोराच्या एकदम टीपला या ठिकाणी तुम्हाला क्लिटोरिस, ग्लॅन्स क्लिटोरिस या ठिकाणी त्याचं लोकेशन असतं. ओके. तर हे सगळे ऑर्गन्स झाले, दॅट इज इंटरनल आणि एक्सटर्नल जेनेटेलिया ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजेच मादी प्रजनन संस्था. आता जरी डायरेक्टली पार्टिसिपेशन जरी नसलं मॅमरी ग्लँडचं रिप्रोडक्शनमध्ये, पण प्रेग्नन्सी पिरियडमध्ये जो आहे तो याचा महत्त्वाचा रोल आहे. दॅट इज नथिंग बट हिअर मॅमरी ग्लँड. आपण याला थोडंसं या ठिकाणी हाईड करूयात. ओके. हे फॅटी टिश्यूज जे आहे त्याला. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल बघा, हे लेफ्ट ब्रेस्ट आणि राईट ब्रेस्ट याच्यामध्ये हे मॅमरी लोब्स आहेत. ओके. सो दीज मॅमरी लोब्स आणि हे डक्ट्स या दोन्हीनं मिळून हे ब्रेस्ट तयार होत असतं, किंवा आपण म्हणूया मॅमरी ग्लँड्स तयार होत असतात. तर या मॅमरी लोब्समध्ये ओके जे आहे मिल्क हे प्रोड्यूस होत असतं. ओके. दीज आर द मॅमरी लोब्स. त्यामध्ये मिल्क प्रोड्यूस होतं आणि हे जे काही लॅक्टिफेरस डक्ट्स आहेत, ओके, न्यूमरस लॅक्टिफेरस डक्ट आपल्याला दिसत आहेत, त्यामध्ये मिल्कचं जे आहे ते कंडक्शन होत असतं. आणि शेवटी मग जे त्याचा जो टीप आहे, टिट्स किंवा त्याला आपण निप्पल्स असं आपण म्हणतो, त्यातून हे मिल्क इजेक्ट केलं जातं. ओके. तर या ठिकाणी याचं इनडायरेक्ट रोल आहे तसा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. अँड दिस इज मोस्ट इम्पॉर्टंटली की एक्सटर्नल जेनेटेलिया आणि इंटरनल जेनेटेलिया. तर इंटरनल जेनेटेलियामध्ये 4 ऑर्गन्स आहेत, ओव्हरी, ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब, युटेरस आणि व्हेजायना. आणि या ठिकाणी एक्सटर्नल जेनेटेलियामध्ये सुद्धा या ठिकाणी 4 महत्त्वाचे स्ट्रक्चर्स आहेत, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, त्याच पद्धतीनं क्लिटोरिस आणि व्हेजायनल ओपनिंग. ओके. सो दॅट इज व्हॉट फॉर टुडे अबाउट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अशाच प्रकारच्या ह्युमन फिजिओलॉजी आणि ॲनाटॉमी याच्या सगळ्या बाकीच्या सिस्टीमचा अभ्यास आपण या चॅनलमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अशा प्रकारच्या नवनवीन चांगल्या 4D व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.